अमित शहा आणि छगन भुजबळ उद्या एकाच व्यासपीठावरती येणार आहेत। मालेगावला उद्या गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये सहकार परिषद होतीये। छगन भुजबळ हे सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। शहा आणि भुजबळांमध्ये काय चर्चा होणार याकडे अर्थातच राजकीय वर्तुळाचं लक्ष। अनेकदा उघड नाराजी व्यक्त करून सुद्धा पक्षाकडनं भुजबळांच्या नाराजीची दखल घेतली जात नसल्यामुळे भुजबळ भाजपमध्ये जाण्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी किरण टाजणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, एकीकडे भुजबळ नाराज आहेत आणि त्यानंतर ते वेगळा पर्याय निवडू शकतात याबद्दलच्या चर्चा होतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती अर्थातच उद्या एकाच मंचावरती त्यांनी शहांसोबत येणं याकडे सुद्धा पाहिलं जातंय। काय चर्चा आहेत? गुरु, आपल्याला माहिती आहे की विविध कारणांमुळे छगन भुजबळ यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केलेली आहे। मग कधी खासदारकी मिळाली नाही त्यामुळे नाराजी व्यक्त केलेली आहे, तर अनेकदा मंत्रिपद मिळालं नाही म्हणून देखील त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। एकूणच जर बघितलं तर मध्यंतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं जे शिबिर शिर्डीमध्ये पार पडलं, तिथे जाऊनही छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली होती। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काही दिवस उलटत नाही, तोच भाजपचे नेते अमित शहा जे महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणामध्ये अनेकदा निर्णायक अशी भूमिका घेऊन ते भूमिका घेत असतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत। सहकार परिषद मालेगाव येथे पार पडते आणि त्या सहकार परिषदेला छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहे। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काही राजकीय विषयावर चर्चा होते, महत्वाचं असणार आहे। भुजबळ नाराज असल्यानं तळीवर दखल घेतली जात। अगदी 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 धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।